मकरंद आबा पाटलांनी असेंब्लीमध्ये केलेलं स्टेटमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, अशा एकीकडे समाजातले इतके घटक आत्महत्या करतायत, दुसरीकडे स्कॉलरशिप्स कमी झाल्यात, आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत. म्हणजे आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. भाजपच्या जळगावच्या बैठकीमध्ये लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. हा काय कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. आणि सगळेच काही ईडी सीबीआय ला घाबरत नाही. काही आमच्यासारखे लोक आहेत या देशामध्ये जे आजही लोकशाहीवर विश्वास ठेवतात. आणि ज्या संस्कारात आपण सगळे वाढलोय त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये सत्तेत लोक असलेत पण विरोधकही असला पाहिजे, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. कोर्टाच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते. त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूणच 5 वर्ष इस्लाम धर्म असेल तर त्याचा सदस्यत्व कलेक्टरांना काही अधिकार होते. याबाबत आपल्या पक्षाची काय भूमिका? मला असं वाटतं आम्ही सगळ्या डिटेल ऑर्डरची वाट बघूया, कारण का अजून नक्की काय सरकारने निर्णय घेतलाय किंवा ऑर्डर दिली आहे हे नक्की कुणालाच काही माहिती नाही. आम्ही जेव्हा संसदेचं हे बिल आलं होतं तेव्हाच आम्ही त्याचा विरोध केला आणि पूर्णपणे इंडिया अलायन्सने पूर्ण ताकदीने म्हणजे जेव्हा ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्येही खूप भांडणं झाली होती, कारण का विरोधी पक्षाचं कोणी काय ऐकूनच घेतलं. त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सगळ्यांची मतं घ्यायची असतात त्याच्यात विरोधी पक्षाला जी मतं आहेत किंवा डिसेंट नोट जी आहे त्याला काहीच महत्व दिलं नाही, त्याला केराची टोपली दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या वक्तव्यावर म्हणतात की जर शरद पवारांनी एक्स म्हटलं तर त्याला वाय समजायचं अशा पद्धतीचं वाक्य. बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहे. म्हणजे एक हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आज जी परिस्थिती राज्यात आपण बघतोय ती चिंताजनक आहे का? तर आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये. मला असं वाटतं आज पत्रकारांचीही जेव्हा आम्ही बोलतो, आता जितेंद्र आव्हाडजींना विचारा, सगळे पत्रकार असतील, आपल्या ओळखीचे लोक असतील, साहित्यिक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर, आम्ही सगळ्याच प्रोफेशनली लोकांशी बोलतो. जो असेल ज्याला या राज्याची या काळ्या मातीशी या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे तो प्रत्येक जण अस्वस्थ आहे. मग ती कालची मॅच असेल, आतंकवादी पेहलगामचा हल्ला असेल किंवा ही जी आज राजकीय परिस्थिती या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी करून ठेवली ती असेल. वास्तवच आहे ना, हे खरंच आहे. ती मान्य केंद्र सरकार पण मान्य करते की याच्यातून म्हणजे हा व्यवहारच आहे ना. त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे ज्या कुटुंबाचे अश्रूही पुसले गेलेले नाहीयेत त्या कुटुंबांना नोकऱ्या देणार होते सरकार, अजूनही त्यांच्या नोकऱ्या फायनल झालेल्या नाहीयेत. आणि अशी परिस्थिती असताना 3 ओळी मला अजूनही आठवतं की आम्हाला जेव्हा ब्रीफिंग केलं होतं तेव्हा 3 ओळी आम्हाला सांगायचे की ब्लड अँड वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर, म्हणजे रक्त आणि पाणी हे कधीच एकत्र जाऊ शकत नाही. ट्रेड आणि टॉक्स म्हणजे व्यवहार आणि त्यांच्याशी चर्चा हे कधीच होऊ शकत नाही. आणि तिसरं होतं ट्रेड अँड टॉक्स, टॉक आणि तिसरं काय होतं बरं, ट्रेड आणि टॉक्स, वॉटर आणि हे आणखीन एक तिसरी त्यांची एक लाईन आहे. अशा 3 त्यांनी अटी टाकल्या होत्या की जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानची बोलणार नाही. त्याच्यामुळे आतंकवाद संपलेला आहे का किंवा ऑपरेशन सिंदूर संपेस्तोवर एकीकडे भारत सरकार म्हणतं ऑपरेशन सिंदूर चालू आहे, दुसरीकडे म्हणतं की क्रिकेट काल खेळलेलं आहे. त्यामुळे दुर्दैवी आहे की म्हणजे ज्या विश्वासाने आम्ही पण त्यांच्याबरोबर उभे राहिलो, आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस का सरकार बरोबर ताकदीने उभं राहिलो, कारण का आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झालाय, सगळं राजकारण बाजूला, 26 कुटुंब आपण गमावली आहेत, आपले 26 लोक, आणि ह्या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये. आणि भारत सरकारने, मला आठवतं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दिस इज द न्यू नॉर्मल.
घर में घुस के मारेंगे, आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनलमध्ये. हा, घर में घुस के मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल, की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिळेगा. पण त्यामध्ये क्रिकेट होतं हे मला खरंच माहिती नव्हतं. मीही तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार यावेळेस खरंच काहीतरी करारा जवाब देईल. पण हे दुर्दैव आहे की फक्त मग मला असं वाटतं जे इंदिराजींनी केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजींनी. त्यांनी अर्धवट सोडले नव्हतं युद्ध. काल जयंत पाटलांनी हाच जागा पकडला आणि भारताची म्हणजे सरकारची वकिली जे करायला गेले होते इतर देशांमध्ये त्यांनी पण विचार करायला पाहिजे असं स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलं. खरंच आहे ना, या देशालाच फसवलंय. वकिली काय नाही, आम्ही विश्वासाच्या नात्याने गेलो होतो. भारत सरकारने आम्हाला देशाचे दूत म्हणून पाठवलं होतं. आम्ही देशासाठी, आमच्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. मग देशासाठी त्यावेळीच आदरणीय पवार साहेब पहिले होते म्हणणारे आणि काँग्रेस पार्टी ही ताकदीने मोदी सरकार बरोबर उभी राहिली होती. कारण का तो आतंकवादी हल्ला होता. ना काँग्रेस पक्षाने ना आम्ही किंवा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा या सरकारवर एक एवढी पण टीका टिप्पणी केली नाही. कारण का आतंकवादी हल्ला होता, या देशाच्या ऐक्याचा, सुरक्षिततेचा विषय होता. म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकार बरोबर उभं राहिलो आणि आम्हाला प्रचंड फसवल्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय. कारण का आम्ही त्या 26 कुटुंबाची, आमचं सगळ्यांचं नातं आहे. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. पुण्यामधली 2 कुटुंब तर मी महिन्यातून 2 वेळा 3 वेळा त्यांच्याशी बोलते, भेटते. इतके अस्वस्थ होते काल सगळे. कधीतरी त्यांचंही दुःख कोणीतरी समजून घ्यावं. इतकं असंवेदनशील सरकार मी नाही पाहिलं. सुधारणा कायद्यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. कोर्टाने आता असं म्हटलंय की 11 पैकी पहिले 5 सदस्य बिगर मुस्लिम होते, आता ही 5 ची संख्या 3 वरती आहे. मला असं वाटतं सगळी ऑर्डर येऊ द्या ना. सगळी ऑर्डर आल्यावर सविस्तर संध्याकाळी बोलू एकदा. ऑर्डर आल्यावर नक्की बोलू. मॅच संदर्भात बोलता आहात तुम्ही. मराठी झाल्यावर देते. काल एक असं पण चित्र बघायला मिळालं की मॅच संदर्भात प्रत्येक वेळेस प्लेयर्स समोरच्या जी टीम असते त्याचं हस्तांदोलन करतात. आपल्या टीमने तसं काही केलं नाही. पुढे त्यांची सत्ताविरुद्ध जागृत आहे असं वाटतं. मला विचाराल तर हँडशेक केला का नाही याला महत्वच राहतं. पहिली ती कृतीच ऑब्जेक्शनल होती की ज्या पाकिस्तानची तुम्ही ना बोलायला तयार आहे, तुम्हीच छाती टोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल, करारा जवाब मिळेल. असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार करतं, कधीही पाकिस्तानची आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही त्यांचं पाणी बंद करू, इथे तुम्ही आमचं रक्त ला एक थेंबाला जरी हात लावला तर आम्ही तुमचं पाणी बंद करू, आम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही. It was terror and talks don't go together. Trade and talks don't go together and water and blood will not flow together. अशा या 3 लाईन्स केंद्र सरकारने. मग काय झालं त्याच? कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय आहे. त्यांची एक महिला मला नेहमी सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतीची निर्दोष हत्या केली त्या हत्याराचा चेहरा त्यांना दिसतो. अजूनही त्यांना झोप लागत नाही. अजूनही त्या मायलेकी घाबरलेल्या आहेत. त्याचं उत्तर भारत सरकारला द्यावं लागेल. मुंबईमध्ये जवळपास 25हून अधिक एसआरए प्रकल्प जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भाची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसकडनं करण्यात येते. त्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची गरज जी आहे ती देखील रिडेव्हलपमेंट करण्याची प्रोजेक्ट जे आहेत ते त्या व्यक्तीला भेटलेले आहेत. अशा पद्धतीचं माहिती समोर येते. काँग्रेसकडनं मी काँग्रेसशी बोलून माहिती घेऊ आणि दुपारून मोर्चा झाला का मी आता वाचलेलं नाहीये त्या पेपरमध्ये तर नाही वाचलं मी आज सकाळी. म्हणजे नाशिकच्या पेपरमध्ये तर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी माहिती घेऊ आम्ही काँग्रेसकडून आणि स्टेटमेंट करू. मोर्चा झाल्यावर नक्की करू. आणि काय चुकीचं होत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. मला असं वाटतं की म्हणूनच आदरणीय पवार साहेब जे म्हणतात ते हेच आहे मुद्दा, की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आलाय, हा जो अस्वस्थतापणा आलाय, हा सातत्याने राज्यात होतो. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा विनंती केली की ऑल पार्टी मीटिंग बोलवा. नुसती ऑल पार्टी मीटिंग बोलवा पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असेंब्लीचं एक स्पेशल सेशन बोलवा. होऊ द्या ना आरक्षणावर चर्चा 4-5 दिवस. समाजातले जे काही घटक असतील, मराठा, धनगर, लिंगायत असतील, बंजारा, जे कोणी घटकांच्या मागण्या आहेत त्याची चर्चा तर झाली पाहिजे ना. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे.
आणि असं नाही आहे की जर विरोध केला म्हणून चल बाबा भाजपमध्ये. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष हा एक खूप सिरियस पक्ष होता. मी त्यांचे खूप सुसंस्कृत नेते पार्लमेंटमध्ये फार जवळून पाहिलेले. नवीन जो विचार येतोय भारतीय जनता पक्षाला हा खरं तर एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. भुजबळ 2 दिवसापूर्वी असं म्हणले की मराठा समाजाचे जे मोठे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलत नाहीत. त्यांनी बोललं पाहिजे. 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण होते आहे त्याबद्दल कोणीच बोलत नाही. ते कुणाच्या उद्देशून होतं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं. कुणाबद्दल बोलत होते माहिती नाही मला. पण हा जो GR निघालेला आहे त्यामुळे मराठा समाजाला फायदा होईल असं वाटतंय का? माहिती नाही, आम्ही पण वाट बघतोय. म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा मागणी केली आहे की वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडिया चॅनल्स मध्ये खूप कन्फ्युजिंग सगळं माहिती येते. त्यामुळे कळतच नाही की नक्की कुणाला काय किती टक्के काय मिळत आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, एक चांगलं प्रेझेंटेशन करावं सोप्या भाषेत, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळेल कुणाच्या पत्रात काय पडले. इथे लागलाय का इथे लागलाय ते समजेल. समजेल तरी आपल्याला. इथे लागलाय का इथे लागलाय. हैदराबाद गॅझेटचा आपण काय अभ्यास केला नाही आपल्याला. आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे. पण त्याच्यात पण कुणाला काय मिळणार आहे नक्की हे सरकार एक म्हणतंय, टेलिव्हिजन एक म्हणतंय, वकील एक म्हणतायत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं की बाबा नक्की कुणाला किती टक्के काय मिळाले. कारण का निर्णय त्यांचा आहे ना. म्हणजे नंबर्स मी सांगितलं पाहिजे ना की इतक्या लाख लोकांना बेनिफिट मिळणार आहे, इतक्या कोटी लोकांना हे मिळणार आहे, असं सांगितलं पाहिजे आम्हाला. जसं 25 लाख आता आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलंय. Thank you.